काय झालं? नाही काही नाही. काही झालंय का? ते वॉशरूम काय? वॉशरूम अच्छा चला ना. बाहेर जायचंय का आपल्याला? हो. मग नाही ते नका काळजी करू, सगळे आपलेच आहेत. चला. ते द्या, मी धरतो. काय रे, तू इथे काय करतोयस? ते अर्पितासाठी थांबलायस का तू? इतकं कोणी नाही करत रे आजकाल बायकोसाठी. हो ना. कसं आहे काकू, नवीन लोक, नवीन जागा, थोडं ऑकवर्ड वाटत असेल. आणि एखादी मुलगी केवळ माझ्या भरोशावर तिचं घरदार सोडून इथे राहायला आली असेल तर मी सुद्धा लोकांना काय वाटेल हा विचार न करता इथे उभं राहायला हवं ना. भाग्यवान आहे बाबा तुझी बायको. Omina. अरे सुपर्सिना. इकडे इकडे इकडे. तिची मामी दिसते ना तिकडे, तिला जायचं आणि तिला हसवायचं. आपल्याला गुदगुल्या करायच्या नाहीत, हसवायचं. हा, 1 2 3 म्हटलं की जायचं. 1 2 3. हळूहळू. मामी, अगं आमच्या समीर मामाची तू बायको ना, म्हणजे तू आमची मामी, नवी मामी. तू खूप गोड आहेस, आम्हाला खूप आवडलीस. पण तू रडत होतीस का? तुला आई बाबाची आठवण येते का? नाही, मी कुठे रडत होते? तू आमच्या सोबत लपाछुपी खेळायला ये, मग तुला खूप मज्जा येईल. ये ना बाळा, उद्या खेळू आपण. तुझ्या लग्नात रिसेप्शनला आईस्क्रीम होती का?
नाही बाळा, पण तुला आवडतं का आईस्क्रीम? सगळ्यांना आवडतं? बरं, मग आपण आईस्क्रीम पार्टी करूया. ए रवी मामी, आम्हाला गोष्ट सांग ना. मला नाही येत बाळा गोष्ट. बरं 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 सांगते. एका राजाची गोष्ट सांगू मी तुम्हाला. ठीक आहे. एक होता राजा, खूप प्रेमळ, मनमिळाऊ आणि खूप हुशार होता राजा. त्याचं त्याच्या राज्यातल्या लोकांवर खूप प्रेम होतं. राजा असला तरी खूप श्रीमंत नव्हता. अगदी छोटस राज्य होतं त्याचं, पण मनाने खूप श्रीमंत होता. तर आपला राजा कुठे गेला माहितीये का? आपला राजा गेला बाप्पाच्या देवळात. तुम्ही जाता ना सगळे? तर आपला राजा पण गेला बाप्पाच्या देवळात आणि तिथे त्याला कोण भेटलं? तिकडे त्याला भेटले एक फुलवाले काका. पण ते काका ना खूप रडत होते, खूप सॅड होते. कारण त्यांची बायको आजारी होती ना. खूप आईस्क्रीम खाल्लेलं त्यांनी, म्हणून आजारी पडलेल्या त्या. आणि मग त्या काकांना खूप पैशांची गरज होती आपल्या बायकोला डॉक्टरकडे नेण्यासाठी. मग आपल्या राजाने काय केलं माहितीये? काय केलं? आपल्या राजाने त्याच्याकडचे सगळे पैसे त्या फुलवाल्या काकांना देऊन टाकले. मग ते पैसे घेऊन ते फुलवाले काका गेले डॉक्टरकडे. आणि डॉक्टरकडे गेल्यावर आपण सगळे बरे होतो ना. मग त्यांची बायको पण बरी झाली आणि सगळे खुश झाले. तर असा होता आपला निस्वार्थी प्रेमळ राजा. तो सगळ्यांना खूप आवडायचा, अगदी बाप्पाला सुद्धा. त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षणी बाप्पा त्याला खूप आशीर्वाद द्यायचे. कशी वाटली गोष्ट? आवडली ना? खूप छान, खूप छान छान. पण मामी, आजच्या काळात पण राजा असतात? हो, असतात ना. मनाचे राजे असतात. हे पोरांनो, चला बाजूला सरका बरं, बसा तिकडे. चल, हा चल उठ. असं ठेव पाय. बाकी आहे ना. चौधरी काका, काय आहे? तू गप रे, तू गप. बसा. ये ये बस. राजू बस 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 बस. अरे चल, तू पण बस. हो बस. लाजतो किती बघ. आपल्या चाळीतलं तुम्ही नवीन जोडपं आहात. तुम्ही जर उपाशी झोपलात तर आम्हाला कशी शांत झोप लागेल? हो ना, हो ना. हे घ्या, करा सुरुवात. ಸಮೀರ್ ಸುಡ ಸುಡ ಇಡ್ಲಿ ಬರ್ಮಲ ಇಡ್ಲಿ ಸುಡ ಸುಡ ಟೇಸ್ಟ್ ಪಣಿ ಪಾರೆ ಸಮೀರ್ ते म्हणतायत सुनबाई इडली खाऊन बघ कशी झाली, सांग बायकोनी प्रेमाने बनवली. ಹಾ ಕರೆಕ್ಟ್ तुम्हाला येतं मद्रासी? तमिळ कोंजम कोंजम. હા, અને હું ઢોકળા લઈ આવ્યો છું. ढोकळा गुजराती पण. थोडू थोडू. आणि हो पुरणपोळ्या पण आणल्या तर कशी झाली ती सांगा. आणि हे बेसनाचे लाडू
लग्नातले बुंदीचे लाडू म्हणून खा बरं का. सुनबाई, हे आमच्या गावचे पापड उबीड बरं का. खा आणि सांगा चव कशी आहे ते. आणि हो, जेवल्यानंतर हे दूध घ्यायचं. खरंच किती किती प्रेमळ आहात तुम्ही सगळे. ही सगळी तुझ्या नवऱ्याची पुण्य आहे बरं का. आमच्या चाळीतल्या प्रत्येकाला त्याने काही ना काही मदत केली आहे बघ. हो, कुठे काही अडचण असो की लगेच हा धावून जातो. पैसे असो, हेलपाटे असो, कुणालाही मदतीची गरज असो, आमचा गडी नेहमी तयार. हो ना, आणि त्याच्या उपकाराचं ओझं बी नसतं कोणावर. हो. तुम्ही लाजवताय मला. अरे नाना, तू तो एक नंबर छोकरो छे. आणि सुनबाई पण एक नंबर आणली आहे बरं का. हो आवडली आम्हाला. चला. पण समीर, तू आधी घास बरं वा, ती नवीन आहे ना. भरवावाच लागेल का? थांब, आधी नाव घे तिचं. हो म्हणजे विश्वास आणि समजूतदारपणा याला म्हणतात मैत्री. अर्पिता सोबत निभावेन मी, देतो तुम्हाला खात्री. नाही नाही, पुढे आहे अजून. राखतो तुमचा मान घास देऊन गोडाचा. आशीर्वाद असू द्या पाठीशी जीवाभावाच्या साऱ्यांचा. आता सुनबाई तू घे. नाही खोटा तोरा, नाही मुखवटा फुकाचा. समीर आहे राजा खऱ्या खुऱ्या तत्वांचा. घास भरवते घोडाचा आणि नमस्कार करते. मनापासून आशीर्वादाचा हात डोक्यावर मागते. म्हणजे गोष्टीतला राजा समीर मामाच होता ना. खरंच तू समीर राजाच आहे तुमचा. हो, जेवा जेवा आता. इडली. किती श्रीमंत आहात तुम्ही समीर. किती माणसं कमवलेत तुम्ही. पण मी सगळं डिस्टर्ब केलं. मैत्री खातर तुम्ही किती मोठी तडजोड केलीत. आपली आवडती मुलगी निवडायची सोडून माझा हात धरलात फक्त मला वाचवण्यासाठी. कसे फेडू मी तुमचे उपकार.
एक बोलू? माझ्याशी बोलायला परवानगीची गरज कशाला आहे? बोला ना. तुमची आई तुम्हाला घरात घ्यायला तयार आहेत, त्यांना माझ्याशी प्रॉब्लेम आहे. मग मग तुम्ही जा ना घरी, मी माझी काहीतरी व्यवस्था करेन. खरंच. काय झालं? तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही हेच केलं असतं का? मग झालं तर एवढं टेन्शन कशाला घेताय? मित्र आहोत ना आपण. हं? मित्र आहोत ना आपण. हो हो. मग असं एकमेकांना एकटं सोडू शकतो का? हे बघा, आपलं लग्न अपघाताने झालंय. ती परिस्थिती तशी होती, पण मैत्री आपण विचार करूनच केली आहे ना. नाही, मला मान्य आहे की लग्न या नात्याचा अर्थ कळायला आपल्याला कदाचित थोडा वेळ जाईल, पण तोपर्यंत मैत्री या नात्याने एकमेकांना घट्ट धरून ठेवू ना. आणि देवळात गुरुजी काय म्हणाले ते आठवत आहे ना? पुढचा अख्खा प्रवास आपल्याला एकत्र करायचा आहे. माझ्या एका रेस्टॉरंटमध्ये कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणजे ऑर्डर घेण्याचं काम करतो. हुशार मुलगा आहे, पण गरीब आहे बिचारा. समीर, जरा पटकन शूज पूस ना माझे. समीर, तुम्ही सगळं सहन केलं फक्त माझ्यासाठी. या दोघांनी रात्र घालवली एकमेकांसोबत स्वखुशीने. अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. आता ह्या मुलीशी कोण लग्न करणार? सांग ना निशी, सांग ना. अरे कोण लग्न करणार हिच्याशी? मी. माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं समीर. अर्पिता मॅडम, मला माहिती आहे तुम्ही फक्त मला मित्र मानता, आणि तुमच्या हातात असतं तर मैत्रीच्या पुढे जाऊन माझ्याशी लग्न करायचा विचारही तुम्ही कधी केला नसता. हे नातं मी तुमच्यावर लादलंय, आणि आता त्या नात्याला न्यायही देऊ शकत नाहीये मी. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय.
आज कोणी भरलं असेल पाणी? निकू? नाही, निकू तर उठली पण नसेल. वहिनी? नाही नाही, वहिनी नाही भरणार पाणी. बाबांनीच भरलं असेल पाणी. नाही, पण दादा बाबांना पाणी भरू देणार नाही. बिचारे नचिकेत दादाला पाणी भरावं लागलं असेल. अवघ्या 4 गल्ले सोडून आले मी, पण किती लांब आल्यासारखं वाटते आपल्या माणसांपासून. कळायला लागल्यापासून आज पहिलाच दिवस असा की मी तिथे पाणी भरायला नाही.